नमस्कार. इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील मुलाखत या पाठावर आधारित ह्या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य व कैत्री प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे स्वरूप, मुलाखतीचे हेतू अभ्यासलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, यानंतर मुलाखत नक्की घ्यावी कशी आणि नोकरीसाठी व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत कशी द्यावी, मुलाखतीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या गोष्टींचा विचार किंवा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण जाणून घेऊया मुलाखतीची पूर्वतयारी. ज्याप्रमाणे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी भरपूर गृहपाठ करावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतकाराला भरपूर गृहपाठ म्हणजेच मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते. जर का पूर्वतयारी केली नाही तर मुलाखत यशस्वी होईलच याची शाश्वती देता येत नाही. पण जर का मुलाखतीसाठी खूप पूर्वतयारी केली, चांगली पूर्वतयारी केली तर नक्की मुलाखत यशस्वी होईल. यासाठी मुलाखतदात्याची आवश्यक ती माहिती घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, मुलाखतदात्याचे पूर्ण नाव, त्याचे टोपण नाव, वय, जन्म, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, याबरोबरच त्यांचं कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार, त्यांच्या जीवनकार्यातील महत्त्वाच्या घटना इत्यादींची माहिती करून आपण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मुलाखतीच्या विषयासंबंधी सखोल वाचन करावे. उदाहरणार्थ, समजा आपल्याला बदलती शिक्षण पद्धती या विषयावर मुलाखत घ्यायची असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये कोणकोणते बदल होत गेले, हे बदल आपण अगोदर स्वतः समजावून घेतले पाहिजेत, तरच आपण मुलाखतदात्याला योग्य प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ, दुसरं उदाहरण घेऊया की शेती संबंधित एखादी मुलाखत घ्यायची असेल तर शेतीमधील नवीन ट्रेंड कोणते आहेत, शेतीमध्ये कोणते बदल होत आहेत, याची माहिती आपल्याला असायला हवी. म्हणजेच मुलाखतीचा जो विषय असेल, मग एखाद्या समाजसेवकाची मुलाखत असेल, राजकीय व्यक्तीची मुलाखत असेल किंवा एखाद्या सांस्कृतिक विषयावरची असेल, क्रीडा विषयावरची मुलाखत असेल, तर त्या क्षेत्रातलं ज्ञान किंवा माहिती आपण करून घेतली पाहिजे. यानंतर मुलाखत घेत असताना मुलाखतीचं नेमकं उद्दिष्ट काय आहे ते विचारात घेऊन त्या उद्दिष्टाप्रत जाणारे प्रश्न आपण तयार केले पाहिजेत. मुलाखतीचा उद्देश सफल होणारेच प्रश्न आपण मुलाखतदात्याला विचारले पाहिजेत. मुलाखतीसाठी काढलेले प्रश्न मुलाखतीच्या उद्दिष्टाप्रत पोहोचणारे नसतील तर मुलाखत यशस्वी होणार नाही. त्याचबरोबर मुलाखत आपण किती वेळासाठी घेणार आहोत, 10 मिनिटांसाठी, 15 मिनिटांसाठी, अर्ध्या तासासाठी, एक तासासाठी, त्यानुसार मुलाखतदात्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या निश्चित केली पाहिजे. 15 मिनिटांसाठी 20 प्रश्न आणि अर्ध्या तासासाठी 10 प्रश्न अशी चुकीची पूर्वतयारी करू नये, तर योग्य वेळेसाठी योग्य ती प्रश्नसंख्या निश्चित करता आली पाहिजे. मुलाखत आपण कोणत्या माध्यमासाठी घेणार आहोत, कोणत्या स्वरूपाची मुलाखत आहे, लिखित मुलाखत आहे, आकाशवाणीवरील मुलाखत आहे की दूरचित्रवाणीसाठीची मुलाखत आहे, यानुसार आपल्या मुलाखतीचा विषय कोणता आहे आणि विषयानुसार प्रेक्षक कोणते आहेत. उदाहरणार्थ, लहान मुलांसाठी मुलाखत आहे, युवकांसाठी मुलाखत आहे, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मुलाखत आहे की शिक्षकांसाठीची मुलाखत आहे, समाजातील शिक्षित लोकांसाठी किंवा ज्याला आपण समाजातील कोणत्या स्तरातील, शहरी, ग्रामीण, कोणत्या प्रेक्षकांसाठी मुलाखत आहे, त्यानुसार श्रोते कोण असणार आहेत, वाचक कोण मुलाखतीचे असतील, प्रेक्षक कोणत्या दर्जाचे असतील किंवा कोणत्या प्रकारचे असतील, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. याचबरोबर प्रत्यक्ष मुलाखत घेत असताना आपली मुलाखत रेडिओवरून प्रसारित होणार आहे, दूरचित्रवाणी किंवा TV सारख्या प्रसारमाध्यमावरून प्रसारित होणार असेल तर मुलाखती दरम्यान बैठक व्यवस्था कशी असेल, ध्वनिक्षेपण व्यवस्था कशी असेल, वातावरण कसं असेल, मुलाखतीसाठी आपण कोणते संदर्भ देणार आहोत का, कोणते चित्र, वाद्य किंवा काही
PPT किंवा काही दृश्य दाखवायचे आहेत का, ते आवश्यक असतील तर त्या सर्वांची जुळणी करून ठेवणं आवश्यक आहे. जर शक्य असेल तर मुलाखतीदरम्यान मुलाखतीपूर्वी ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याला प्रत्यक्ष भेटून आपण मुलाखतदात्याची माहिती घेणं, त्याच्याबरोबर चर्चा करणं आणि शक्य असेल तर मुलाखत आपण कशी घेणार आहोत, 1-2 प्रश्न त्यांना विचारून अभिरूप मुलाखत, म्हणजेच 1-2 प्रश्न मुलाखतीच्या वेळी जे विचारले जाणार आहेत तेच प्रश्न एकदा मुलाखतदात्याला विचारून तो कशा प्रकारे उत्तरं देतो, त्याच्या आवाजात कोणता बदल हवा का, हावभावांमध्ये कोणते बदल हवेत का, त्याविषयीच्या योग्य त्या सूचना देणं गरजेचं असतं. यासाठी अभिरूप मुलाखत ही आपल्याला घ्यायला हवी. अशा प्रकारची मुलाखतीसाठीची तयारी करता येईल. यानंतर आपण प्रत्यक्ष मुलाखत कशी घ्यायची. मुलाखतीचे प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. एक म्हणजेच मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा समारोप. आकर्षक व नैसर्गिक सुरुवातीसाठी आपण वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या काळजाला जाऊन भिडणारी अशी मुलाखतीची सुरुवात असली पाहिजे. जसं पहा की एखादा गायक किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला एखादा स्पर्धक पहिल्या 2-4 वाक्यांमध्ये काय बोलतो त्यावरून त्याचं वक्तृत्व कसं असेल याचा अंदाज येतो. एखादा गायक ध्रुवपद कसं गातो त्यावरून त्याची गायनशैली कशी असेल किंवा गायन कोणत्या दर्जाचं असेल हे रसिक श्रोते जाणतात. त्याप्रमाणे मुलाखतीच्या पहिल्याच किंवा सुरुवातीवरूनच श्रोते, प्रेक्षक आणि वाचक जाणतात की मुलाखत कशी होईल. यासाठी नैसर्गिक वातावरणामध्ये आणि उत्तम पद्धतीने मुलाखत होण्यासाठी आपण मुलाखतीची सुरुवात आकर्षक पद्धतीने केली पाहिजे. जसं एखाद्या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती जर का चौकार मारला तर त्याची फलंदाजी ज्या आकर्षक आणि नैसर्गिक पद्धतीने सुरू होते, अगदी तशाच पद्धतीने मुलाखतीची सुरुवात व्हायला हवी. मुलाखतीच्या सुरुवातीला थोडा परिचय करून देणं गरजेचं असतं आणि मग मुलाखतीतील प्रश्न विचारले जावेत. मुलाखतीदरम्यान कृत्रिमतेचा स्पर्श असता कामा नये. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजेच मुलाखतकाराच्या चेहऱ्यावरती ताणतणाव, मनावरती तणाव असता कामा नयेत. आता काय होईल, कोणता प्रश्न विचारायचा, आपण प्रश्न विचारलो तर, अशा प्रकारची कोणतीही भीती असता कामा नये. काही विनोदी किस्से सांगत थोडंसं मोकळं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने मुलाखतीत प्रश्न विचारावेत. मुलाखतीदरम्यान मुलाखतदाता आणि मुलाखतकार या दोघांच्या मध्ये आत्मविश्वासाचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि जेव्हा मुलाखतकार आत्मविश्वासपूर्वक बोलतो तेव्हा साहजिकच मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोघांमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि मग मुलाखत रंगतदारपणे पुढे सरकते. श्रोत्यांचं लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची मुलाखतीची सुरुवात असली पाहिजे. म्हणजेच अन्य कार्यक्रम पाहणारे असतील किंवा अन्य कार्यक्रम ऐकणारे श्रोते असतील, वर्तमान लिखित स्वरूपाची जर मुलाखत असेल तर अन्य बातम्या किंवा अन्य माहिती वाचणाऱ्या कार्यक्रमांना मुलाखतीकडे आकर्षित करून घेणारी अशा प्रकारची मुलाखतीची सुरुवात असावी. जसं आपण पहा की एका विषयाचा तास संपला की दुसऱ्या विषयाचा तास सुरू होत असताना शिक्षक प्रस्तावना करतात किंवा वेगळी काहीतरी सुरुवात करतात आणि मुलांचं लक्ष त्या विषयाकडे वेधून घेतात. अशा प्रकारची मुलाखतीची सुरुवात असावी. यानंतर मुलाखतीचा मध्य. मुलाखत विषयानुरूप प्रश्न मुलाखतीसाठी आपण तयार केले पाहिजेत. आता मुलाखतीचा विषय कोणता आहे त्यानुसार आपण मुलाखतीच्या विषयाला अनुसरून असे प्रश्न तयार करावेत. प्रश्नांची क्रमवार अशी मांडणी करावी. एकदा समजा आपल्याला 15 ते 20 प्रश्न काढायचे आहेत तर 15-20 प्रश्न लिहावेत, त्यांचा मग क्रम लावावा आणि उत्तराला अनुसरून प्रश्न तयार करणे. आयत्या वेळी आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजेत किंवा एखादा प्रश्नाचं उत्तरच अगोदर आलं तर मग आयत्या वेळी पुढचा प्रश्न विचारण्याचं कौशल्य किंवा हजरजबाबीपणा आपल्याकडे असला पाहिजे. आयत्या वेळी एखादी चर्चा होत असताना आयत्या वेळी एखादा प्रश्न विचारण्याचं कौशल्यही आपल्याकडे असलं पाहिजे. खरं तर मुलाखतीदरम्यान विचारले जाणारे जे प्रश्न असतात हे मुलाखतीचा हेतू साध्य करणारेच असले पाहिजेत. मुलाखतीमध्ये
मुलाखतदात्याचे जीवन कार्य उलगडून दाखविणारे असे प्रश्न असावेत. मुलाखत घेत असताना खरं तर मुलाखतीच्या मध्यंतरामध्ये अधिकाधिक वेळ हा मुलाखतदात्याला दिला पाहिजे. मुलाखतदात्याचं जीवनकार्य, त्याचं कर्तृत्व, त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू, त्याची विचारधारा या सर्वांना स्पर्श करणारे प्रश्न असावेत. खरं तर प्रश्नोत्तराच्या या चर्चेमध्ये जसजशी मुलाखत पुढे सरकत जाते तसं आत्मविश्वासाचं आणि उत्साहाचं वातावरण हे मुलाखतदात्याच्या मध्ये निर्माण करणं गरजेचं असतं. विषयाशी संबंधित असे महत्त्वाचे प्रश्न आपण एकामागोमाग एक आणि उत्तरातून प्रश्न तयार होईल अशा प्रकारचे प्रश्न तयार करावेत. यानंतर मुलाखतीचा समारोप. मुलाखतीचा समारोप करत असताना अजून काही वेळ मुलाखत चालली पाहिजे, इतक्यात संपायला नको होती असं प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना वाटेल अशा टप्प्यावरती आपण मुलाखतीचा समारोप योग्य वेळी केला पाहिजे. समारोपाची योग्य वेळ आपल्याला साधता आली पाहिजे, पण योग्य वेळी थांबण्यापूर्वी मुलाखत अर्धवटच संपली तर ती योग्य वेळ होणार नाही, किंवा मुलाखत वाढवण्यासाठी अनावश्यक प्रश्न विचारले गेले आणि वेळ लांबवला गेला असंही होता कामा नये. श्रोत्यांना अरे रे फारच लवकर मुलाखत संपली असं वाटायला लावणारा मुलाखतीचा समारोप असला पाहिजे. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवली पाहिजे. परिणामकारक व मनाला हुरहुर लावणारं अशा प्रकारचं निवेदन असायला हवं आणि मुलाखतकाराचे भाषिक कौशल्य या मुलाखती दरम्यान त्याने पणाला लावलं पाहिजे. मुलाखत अर्धवट राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर मुलाखत ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली पाहिजे की ही मुलाखत अविस्मरणीय मुलाखत होती, सुंदर मुलाखत होती. अशाच प्रकारची मुलाखत पुन्हा आपण ऐकली पाहिजे, पाहिली पाहिजे असा विश्वास मुलाखत ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये आणि पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा. यानंतर आपल्याला नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी मुलाखत देण्याची वेळ आपल्यावरती येते. खरं तर कोणत्याही व्यक्तीला नोकरीसाठी आणि विशिष्ट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागते. अशा नोकरीसाठीच्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या मुलाखती काळाच्या ओघात झपाट्याने बदलत जात आहेत, त्यांचं स्वरूप बदलतं आहे. उमेदवाराची बौद्धिक क्षमता, त्याच्या ज्ञानाची पातळी, त्याचा कल हे पूर्वीप्रमाणे म्हणजे त्याची आवड-निवड काय आहे हे पूर्वीप्रमाणे आजही जाणून घेतलं जातंच किंवा जोखलं जातं, मापलं जातं. परंतु आज जो अधिकाधिक भर दिला जातो ते उमेदवाराचं व्यक्तिमत्व मूल्यमापन करण्यावर, उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन कसा आहे, त्याचबरोबर त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याची बौद्धिक तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, त्याच्या भाषेवरचं प्रभुत्व, त्याचं अगदी मुलाखतीसाठी प्रवेश करणं, त्याचं बसणं उठणं, त्याचा पोशाख, त्याच्याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. म्हणजेच तुम्हाला आवड कोणती आहे, तुम्ही हा अभ्यासक्रम का पूर्ण करणार आहात, किंवा तुम्हाला ही नोकरी का करायची आहे. त्याचबरोबर अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल, तुम्ही स्वतःच्या यशामध्ये दुसऱ्यांना सहभागी करून घ्याल का, तुमचं उद्दिष्ट कोणतं आहे, तुम्हाला का नोकरी करायची आहे, किंवा एखादा अभ्यासक्रम का पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उमेदवाराला बऱ्याचदा स्वतःबद्दल विचारलं जातं आणि त्याच्या आवडीनिवडीनुसार तो उमेदवार कसा आहे याची चाचपणी केली जाते. खरं तर उमेदवार बाह्य गोष्टींपेक्षा तो आतून कसा आहे, तो कितपत विकसित झाला आहे, त्याची वैचारिक प्रगल्भता किती विकसित झाली आहे याचं मूल्यमापन या मुलाखतीच्या दरम्यान केलं जातं. यानंतर मुलाखत घेताना हे नक्की करावं, कोणत्या गोष्टी नक्की कराव्यात तर मुलाखत घेताना आपण मर्यादांची जाणीव ठेवूनच प्रश्न विचारावेत. म्हणजेच जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून कोणत्या मर्यादेपर्यंत आपण प्रश्न विचारायचे ते एक मर्यादा, सीमारेषा असायला हवी. कौटुंबिक जीवनावर आधारित असे प्रश्न असू नये. समजा राजकीय मुलाखत घेतो तर राजकीय क्षेत्रासंदर्भातलेच प्रश्न असावेत. शैक्षणिक मुलाखत असेल तर शिक्षण क्षेत्रासंदर्भातलेच प्रश्न असावेत. प्रश्नांचे उत्तर देण्याचे स्वातंत्र्य हे मुलाखतदात्याला असतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारणं किंवा तुम्ही मागील प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत अशा प्रकारचे प्रश्न हे मुलाखतदात्याला कधीही विचारू नये. मुलाखतीचे सादरीकरण हे ओघवते, श्रवणीय आणि उत्स्फूर्तपणे असावं.
मुलाखती दरम्यान अनैसर्गिक व सकारात्मक वातावरण निर्माण अनौपचारिक व सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं असतं. मुलाखतदाता आणि मुलाखतकार या दोघांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं तर मुलाखत अधिक रंगतदार होते. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येतील अशा प्रकारचे प्रश्न शक्यतो आपणच टाळावेत. मुलाखती दरम्यान संयम, विवेक आणि नैतिकतेचं पालन करणारेच प्रश्न आपण विचारावेत की ज्यामुळे आपली मुलाखत अधिक खुसखुशीतपणाची होईल आणि मुलाखत रंगतदार होईल. यासाठी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, काही काळजी घेतली पाहिजे. कोणती काळजी घेतली पाहिजे तर मुलाखत घेताना घ्यायची काळजी, चुकीचे, अप्रस्तुत किंवा विषयाला सोडून असलेले प्रश्न विचारू नयेत. जो विषय असेल त्याला अनुसरूनच असलेले प्रश्न विचारावेत. मुलाखत देणाऱ्याला अवमानकारक प्रश्न विचारू नयेत, त्याचा अपमान होईल अशा प्रकारचे प्रश्न कधीही विचारू नयेत. एखाद्या प्रश्नामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल, ताणतणाव निर्माण होईल किंवा जातीय, धार्मिक, वर्णभेद निर्माण होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारणं टाळलं पाहिजे. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न विचारू नये. अपेक्षित उत्तर सूचित होईल म्हणजेच त्यांनी हो असंच उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न विचारू नयेत. त्याचबरोबर क्लिष्ट, गुंतागुंतीचे, अवघड, फिरवून फिरवून तेच प्रश्न विचारणं टाळलं पाहिजे आणि तेच प्रश्न पुन्हा विचारू नयेत म्हणजेच प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन पूर्वतयारीशिवाय कधीही मुलाखत घेऊ नये, अन्यथा परीक्षेला जाऊन पेपर न लिहिता येण्यासारखी वेळ अशा मुलाखतकारांवर येते. रटाळ, कंटाळवाणे वाटतील, प्रभावहीन असे प्रश्न विचारणं आपण टाळलं पाहिजे आणि मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव किंवा चुकीच्या वेळी हसणं या गोष्टी आपण करू नयेत. मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू नये. बऱ्याचदा आपल्याला खूप काही माहिती आहे हे दाखवण्यासाठी मुलाखतकार खूप मोठे प्रश्न विचारतात आणि उत्तर खूप छोटं असतं. असं होतं कामा नये. तर मुलाखतकाराने कमी बोलावे, मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलावं आणि मुलाखत देणाऱ्याने अधिक बोललं पाहिजे. मुलाखत ही नियोजित वेळेतच पूर्ण केली पाहिजे. जर आपण आज जसं डिबेट पाहतो किंवा दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शनवरच्या मुलाखती पाहतो, 15 मिनिटांची मुलाखत असेल तर 15व्या मिनिटाला मुलाखत संपते. इतकं वेळेचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे. मुलाखतीतले जे 3 महत्त्वाचे घटक आहेत, एक मुलाखतदाता, मुलाखतकार आणि प्रेक्षक, या त्रिकेंद्री प्रक्रियेतून मुलाखत घडत असते. तेव्हा मुलाखतकार याने प्रश्न विचारावेत, मुलाखतदात्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि प्रेक्षक श्रोते हे मुलाखत पाहण्याचं काम करतात. अशा प्रकारे उत्तम मुलाखतीचा समारोप करत असताना आपण विविध प्रसारमाध्यमांसाठी मुलाखती घेतल्या जातात. आजकाल लिखित मुलाखती आहेत, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती आहेत किंवा दूरचित्रवाणीवरच्या मुलाखती आहेत, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आहेत. याचबरोबर मुलाखतींचे वेगवेगळे प्रकारही आहेत. त्यानुसार कोणती मुलाखत आपण घेत आहोत. मुलाखतीतल्या प्रश्नांमधून मुलाखत वर्तमान जनजीवनाशी संबंधित अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्याचं काम या मुलाखतींमधून केलं जातं आणि त्याचबरोबर त्या व्यक्तींमधला माणूस आहे त्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न या मुलाखतींमधून केला जातो. आशय संपन्न, अंतर्मुख करणाऱ्या विचारगर्भ रंगतदार मुलाखतींमधून समाजाचे उन्नयन होतं. समाजामध्ये चांगले बदल, सकारात्मक बदल घडून येण्याचं काम या मुलाखतींमधून केलं जातं. अशा प्रकारे मुलाखत हा सध्याच्या प्रसारमाध्यमांमधला अतिशय महत्त्वाचा असा एक कार्यक्रम म्हणूया आपण किंवा एक महत्त्वाचा अविभाज्य असा घटक बनला आहे. धन्यवाद.